सुर्वे रॉक्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण आलो आहोत गोव्यातील सिओलिम येथील प्रसिद्ध श्री स्वामी समर्थ मठात। मठाच्या प्रवेशद्वाराजवळ हार, फुले, नारळ, अगरबत्ती आणि पूजेच्या साहित्यांची दुकाने दिसतात। आम्ही पूजेचे ताट घेतो आणि मठात प्रवेश करतो। आज पाऊल टाकताच मठाची भव्यता लक्ष वेधून घेते। मोठा सभामंडप, स्वच्छ परिसर आणि शांत वातावरण पाहून मन प्रसन्न होते। मठाची रचना अतिशय सुंदर आहे। काही क्षण आपण फक्त आजूबाजूला पाहत राहतो। इतका मोठा आणि देखणा मठ पाहून मनात आपोआप आदर निर्माण होतो। आता आपण चाललो आहोत त्या क्षणाकडे, ज्यासाठी प्रत्येक भक्त येथे येतो। समोर विराजमान आहेत श्री स्वामी समर्थ महाराज। सिंहासनावर बसलेली स्वामींची सुंदर आणि तेजस्वी मूर्ती पाहताच मन भरून येते। त्यांच्या चेहऱ्यावरील तेज आणि भक्तांकडे पाहणारी प्रेमळ दृष्टी मनाला स्पर्श करून जाते। काही क्षण आपण स्वामींकडे एकटक पाहत राहतो। त्यांच्या चरणी नतमस्तक होताच मनाला एक वेगळी शांती मिळते। मंदिरात भजनाचे मधुर स्वर घुमत आहेत। टाळ मृदुंगाच्या तालावर सुरू असलेले नामस्मरण वातावरण अधिकच भक्तिमय बनत आहे। काही भक्त नामस्मरण करत आहेत तर काही शांतपणे बसून ध्यान करत आहेत। समोरच आपल्याला मठातील सुंदर पालखी दिसते। दर गुरुवारी याच पालखीतून स्वामींचा पालखी सोहळा मोठ्या उत्सवात काढला जातो। स्वामींच्या जयघोषात आणि भक्तांच्या गर्दीत निघणारा सोहळा। आपण या पवित्र पालखीचे दर्शन घेऊया। प्रत्येक चित्र इतकं सुंदर आहे की ते पाहतच राहावे असे वाटते। दरवर्षी अक्कलकोटहून स्वामी समर्थांच्या पवित्र पादुका इथे आणल्या जातात। त्यावेळी मठात मोठा उत्सव साजरा केला जातो। गुरुपौर्णिमा, प्रकट दिन, श्री स्वामी समर्थ जयंती आणि दत्त जयंतीला हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात। मठाच्या उजव्या बाजूला ब्राह्मण देवाचे मंदिर आहे, त्याचे दर्शन घेऊया। आपण आता पुढे शिव मंदिराकडे जातोय। येथे असलेल्या शिवलिंगाचे दर्शन घेतल्यानंतर मनाला खूप समाधान मिळते। या मठात दररोज हजारोहून अधिक भाविक प्रसादाचा लाभ घेतात। आम्ही स्वामींचा प्रसाद घेतला। साधा, सात्विक आणि प्रेमाने दिलेला प्रसाद मनाला आनंद देऊन जातो।
मठाच्या समोर हा ब्रिज आहे आणि इकडे खाली उतरल्यावर असं खाली मठ आहे आणि बघा मस्त व्ह्यू होता. पण दर्शन, प्रार्थना आणि प्रसादाचा आनंद घेतल्यानंतर आम्ही मठाच्या परिसरात फेरफटका मारायला निघतो आणि मग समोर उलगडते एक सुंदर दृश्य. मठाच्या शेजारी शांतपणे वाहणारी नदी. काही क्षण ते बसून राहावे आणि स्वामींचे नामस्मरण करावे असे वाटते. खरंच सिओलीमधील श्री स्वामी समर्थ मठ हा केवळ एक मंदिर नाही, हे श्रद्धा, भक्ती, शांतता आणि सकारात्मक ऊर्जेचे एक सुंदर ठिकाण आहे. गोव्याला फिरायला आलात तर समुद्रकिनारे आणि इतर पर्यटन स्थळांसोबत या पवित्र मठालाही नक्की भेट द्या. येथे मिळणारी मनशांती आणि स्वामींच्या कृपेची अनुभूती तुमच्या मनात कायमची राहील. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सुरुवात चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.